देशभक्त अकॅडमी विवेकानंद ज्युनियर कॉलेज शिंदोड रोड मांगरोळ आज इंडियन एअरफोर्सचा निकाल लागला आहे। निकालामध्ये आपल्या संकुलनाचा विद्यार्थी साहिल पाटील गाव मोहरे याचं सिलेक्शन झालं। तर ह्या विद्यार्थ्याचं खरंच मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा पण दिला। ह्या विद्यार्थ्यांना गेले 2 वर्ष झालं ग्राउंडची तयारी लेखीची तयारी आपल्या इथे करत होतं। संकुलनामध्ये काही गोष्टींमध्ये त्याला अपयश आलं, यशापर्यंत पोचायचा हुलकावून द्यायचं, पण आज त्याचा यश खरंच त्या संघर्षाचा आज खरंच साध्य झालेला आहे त्याच्याकडून। त्यानं जे आज कष्ट करून जे यश मिळवलं खरं त्याचं अभिनंदन आहे। कारण की त्याचं पाहायला गेलं तर कंटिन्यू सातत्य किंवा कंटिन्यू ह्या गोष्टी सगळ्या होत्या, त्याच्यामध्ये त्याने कधीही माघार घेतली नाही किंवा कधी थांबला नाही, त्यामुळे तुला आज यश मिळालं आहे। साहिल, तुला आज काय वाटतंय, कशाबद्दल काय वाटतं तुला, आज यश मिळतंय काय आनंद काय वाटतोय आज तुला? आज खूप भारी वाटतंय। जेवढी मेहनत केलेली 2-2.5 वर्षात ते आज सर्व फळाला लागले असं वाटतंय। आणि याच्यात खरं यश म्हणजे आईवडिलांचं आहे माझ्या। त्यांनी जी मेहनत केली त्यांना यश भेटले। माझं काय, मी अजून माझी अजून पूर्ण आयुष्य बाकी आहे। त्यांच्या मेहनतीला आज यश भेटले कुठंतरी असं मला वाटतंय। त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं, मला जी नातेवाईकांनी साथ दिली त्याच्याबद्दल खरंच खूप आज आभारी आहे। मला जी शिक्षकांनी साथ दिली, राहुल सर, विशाल सर, मस्के सर यांनी जी मला साथ दिली, यांनी जे मला मार्गदर्शन केलं प्रत्येक वेळी, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे। त्यांनी मला वेळोवेळी बरोबर मार्गदर्शन केलं, त्या वाटेवर मी चाललो आणि आज मी तुमच्यासमोर इथे एक यशस्वी विद्यार्थी म्हणून बसलेलो आहे। आता पाहायला गेलं तर आपल्याकडं गेल्या 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वीमध्ये एक नेव्हीमध्ये झाला, त्याचबरोबर आर्मी टेक्निकलला झाले, त्याचबरोबर नर्सिंगला झाले, त्याचबरोबर GDला झाले, असे बरेचसे विद्यार्थी आता एकवल आपले होत चाललेले आहेत। अजून आपले असे रिझल्ट यायचे आता बाकी आहेत। आणि ह्या मुलांना जो संघर्ष केला, अतिशय प्रचंड संघर्ष केलेला आहे। तू जेव्हा आता सगळ्यांना तुझं आता यश दिसतंय, आज तुला यशामध्ये तू दिसतोयस, पण इथून मागं तू किती भरतींना तोंड दिलंस किंवा किती भरतींना अपयश पचवलंस, हे मूळ कारण आपल्याला नेमकं समजलं पाहिजे। खरं तर मी आर्मीत गेल्या वर्षी आर्मीला मेडिकलला बाहेर निघालो आहे। त्याच्यानंतर आता TAला ह्या वर्षी मी मेडिकललाच बाहेर निघालो आहे। त्याच्या आधी मी TAला रनिंगमध्ये बाहेर निघालेलो। असं फक्त दरवेळी मेडिकलमध्ये जास्त करून मी बाहेर निघालो आहे। स्टाफमध्ये मी पेपरमध्येच क्वालिफाय नव्हतो झालो आणि यावेळी आता एअरफोर्समध्ये पण मी मेडिकलला अनफिट झालेलो, परत मेडिकलमध्ये मी फिट झालो। असं करून मी मेरिटपर्यंत पोचलो आणि मेरिटमध्ये पोचल्यानंतर आज माझं मेरिट लिस्टला नाव आलं आहे। असं आता ह्या संकुलानं तुझ्याकडून घेतलेली ग्राउंडची तयारी असेल, लेखीची तयारी असेल, किंवा तुला डिसिप्लिन काय असतो, डाएट काय असतं, आज त्याचं तुला खरंच महत्त्व पटलं का, किंवा तुझी तयारी खरंच झाली होती का 100% ग्राउंड बाबतीत, लेखी बाबतीत काय सांगशील याबद्दल? ग्राउंडचा तर काही विषयच नाही, कारण की राहुल सर स्वतः ग्राउंड घेतात, त्यामुळे त्यांचं ग्राउंड घेणं एकदम म्हणजे पूर्ण प्रॉपर मार्गदर्शन आहे। NIS कोच आहेत, त्यामुळे तुम्हाला इथे ग्राउंडमध्ये कुठलीही कमी भासणार नाही। आणि लेक्चरचं म्हणायचं गेलं तर इथे आपल्या भागातले एकदम टॉपचे म्हणजे शिक्षक म्हणता येईल असे शिक्षक आपल्याला गणित, मराठी, बुद्धिमत्ता शिकवायला आहेत। GK शिकवायला तर इथले संकुलनाचे अध्यक्षच आहेत, त्यामुळे त्यांचं GK म्हणजे एकदम टॉपचं GK आहे। तर अभ्यासात तर तुम्हाला कशाची कमी नाही पडणार। आणि शिस्तीचं म्हणलं तर इथे असं टाईमपास करून चालत नाही, सर्व काही प्रॉपर शेड्यूलनं करावं लागतं, त्याशिवाय यश भेटणार नाही। आणि आम्ही ते केलं, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर आहे। आणि साहिल, दुसरी गोष्ट अशी की आज तू सुरुवातीला ज्यावेळी तुझा निकाल लागला तुला आनंद वाटला, आज तू ह्या मुलांना संदेश काय देशील? कष्ट केल्यानंतर 100% होतं का? काय सांगशील तू? कष्ट कंटिन्यू केलं, हार मानली नाही पाहिजे काय मुलांनी? सांग, तू काय सांगू शकतोस तू? फक्त एवढंच आहे, देवाला जास्त मानू नका, देवाकडं काय मागू नका, तुमच्या मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवा। फक्त देवावर विश्वास ठेवा, पण देवाकडे जाऊन मागू नका, देवा मला हे दे, देवा मला ते दे। फक्त देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमचं कष्ट करत राहा, सातत्यानं करत राहा। दुखतंय पडतंय म्हणून थांबायचं नाही, करत राहायचं, हळूहळू करा, पण तुमचं कन्सिस्टन्सी पाहिजे, तुमची डिसिप्लिन पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या त्या गोष्टीबाबत तुमची एक आवड, अट्रॅक्शन पाहिजे, तर तुम्हाला ते सर्व गोष्टी साध्य होणार। आणि 100% नशीब हे असं एवढं काय मायने नाही ठेवत आहे, ज्यावेळी तुमचं कष्ट 100% असणार, त्यामुळे कष्टाला मागं पडू नका, यश हे तुमचं नक्की असणार। एक सांगतो असं की कष्ट करणाऱ्या पुढं नशीबसुद्धा झुकतं, तसं आज साहिलचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज आपला साहिल जो यशस्वी झाला त्याने कंटिन्यू कष्ट केल्यामुळे आज यश मिळालेलं आहे। आपला जो आता साहिल आहे हा विद्यार्थी, ह्या साहिलनं जे आता यश मिळवलं आहे यशाबद्दल आता ह्या भरतीसाठी साहिल 12वी सायन्स होता, सायन्सच्या टक्केवारीमध्ये आधारेवरती फॉर्म भरला होता, भरतीला गेला होता, ग्राउंड झालं, लेखी झाली, मेडिकल पास झाला, हा सगळा त्यानं पाया भक्कम करत पुढे गेल्यामुळे त्याला फायदा झाला आणि 12वी सायन्स असल्यामुळे त्याला खूप चांगला फायदा झाला। आणि साहिल, तुला इथून पुढच्या भविष्यासाठी
किंवा तुझा त्या इथून पुढच्या डिपार्टमेंटला तुला एक्झाम देता येतील, त्याच्यात तू एक्झाम द्यायची आहेस. तो आता तुझी NCC पण झालेलं आहे, त्यामुळे तुला पुढे संधी चांगली आहे. तू संधीचं सोनं कर आणि तुला खरंच खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आईवडिलांचं पण खरंच अभिनंदन आणि धन्यवाद. थांबतो.